आईला सम्या या पावसाचं काही खरं नाही. कधी बी येतोय कधी बी जातोय. हो ना यार, आला म्हणजे नका एवढा होतो आणि नाही म्हणजे फारच कोरडं कोरडं. शेतकऱ्याचं जगणं आणि मरणं त्याच्या येण्या जाण्यावरच अवलंबून असतं. कसा विसरू रे तो काळा दिवस. आयुष्यातला सगळा आनंदच पुसून टाकतो. तेव्हा किती सुखी होतो ना आम्ही. पण का हो, काय झालं? यंदा पण पाऊस पडेल असं नाही वाटत बघ मला. कधी पडलाय का तो वेळेवर? तर यंदा पडणार आहे. आपल्या नशिबात दुःखच लिहिलेले आहे. ते पण खरंच आहे म्हणा. यंदा तर बियाण्यासाठी घेतलेलं कर्ज फेडायला पण पैसे नाहीत बघ. काय करावं काय सुचत नाही मला. टाळकं फिरले माझं. शेतकऱ्याच्या 5वीलाच हे दुःख लिहिलेले आहे बघा. पण आता जाऊ द्या तुम्ही. मी पटकन भाकरी बनवते, 2 घास खाऊन घ्या. अगं असं असल्यावर घास घशाखाली उतरल का ग? असं काय करताय तुम्ही? 2 घास खाऊन घ्या बघू. साई, आईला राम, काय झालंय रे तुला? काय नाही रे, मग तुझा चेहरा का पडलाय? असंच. अरे श्रद्धा, काय रे, कुठे चालली? अरे राम, मला तुझ्याशी बोलायचं होतं. माझ्याशी? होय, तू माझ्याशी बोलत का नाही? मला तू खूप आवडतोस. हे बघ श्रद्धा, मला असलं आवडत नाही आणि तू माझ्याशी बोलत जाऊ नकोस. काय रे, तुमच्यात काय भांडण झालंय का? संजा, समीर, चल उशीर होतोय मला. चल मी जातो घरी. अरे कुठे चाललंय तू? ऐक हे, कुठे चाललंय? आईला राम, तू असं बोलायला नको होतं. आणि मला ती नाही आवडत. चल. मग वर्गात सारखं तुझ्याकडे कोण बघतं रे? हा? मला नाही माहिती. मी जातो घरी. चल. अरे तो बघ. काय? हा काय? अरे सई, तू कशी आहेस? आहेस कुठे? आजकाल दिसत नाही. चल मी येतो. कोणाशी बोलत होतीस ग? हा, कोणाशी बोलत होतीस? काळं फासलं तोंडात, काळं फासलं. तोंड काळं. कुठे गेली होती तू? काय ग? काय झालं? उठ. काय झालं? विचारा तिलाच, कोणाशी बोलत होती ती? तू शांत हो बाळा, शांत हो. मला माहिती आहे माझी पोरगी माझी मान खाली जाईल असं काहीच करणार नाही. समजली? रडू नकोस बाळा. जा तू घरात जा. काय मीरा, एका पोराशी बोलली म्हणून एवढं? घ्या, आता मलाच बोला. घरात कायच नाही. जेवायला काय बनवू? काहीच नाही. बाबा, आम्हाला भूक नाही लागली. बाबा, कर. मी आजपासून तुमच्याबरोबर कामावर येणार. आणि साळा, बा, मला तुमचं सगळं कर्ज फेडायचं. अरे तू बोललास समाधान झालं बघ माझं. तू शाळेत जा, शिक, लय मोठा हो बघ. आणि बाकीचं करायला आहे की मी. हा, चल येऊ मी. शाळेत जा. चल. ये राम, काय झालं रे तुला? काय नाही रे. अरे तू आता मला नाही सांगणार का? आयला संजा, बघ ना. अरे बाबा एकटा एवढा जीव तोडून काम करतो. स्वतःसाठी कधी बनेन पण नाही घेतली, पण आम्हाला काही कमी पडून देत नाही रे. होईल सगळ्यांनी. ते जाऊ दे. आता श्रद्धा विचारत होती तुझ्याबद्दल. अरे तिला कळत कसं नाही? माझी लायकी नाही तिच्यासमोर उभं राहायची. तू मला एक सांग, श्रद्धा तुला आवडते की नाही? आवडते. काय उपयोग आहे अरे का? पण आणि हो, उद्यापासून मी शाळेत नाही ना. का? मी बाबांबरोबर कामावर चालू. अरे हे काय करतोय?
हॅलो ए, अरे सकाळी वायरमन घरी येऊन गेला. अरे बिल भरलं नाही वय भाड्या. अरे काय कसली कामं करता रे तुम्ही. चल येळेवर सगळ्या गोष्टी झाल्या पाहिजेत. हा चल ठेव. हो या 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 सदाशिवराव या. हे बघ सध्या मला थोडी पैशाची गरज होती. बोल पैसे कधी देतोयस. पण अहो सावकार, काय सांगू तुम्हाला, बी पेरलं होतं पण पाऊसच नाही झाला बघा, त्यामुळे सगळं वाया गेलं. आणि औंधात इतकं नुकसान झालंय की पैसे द्यायला नाही जमायचं बघा. ते काय मला सांगू नकोस. मला 2 दिवसात पैसे पाहिजे. पण सावकार, मी कुठून देणार तुम्हाला पैसे सावकार. मला काय ऐकून घ्यायचंय. चल निघ. अहो चल निघ निघ. ऐका ना पण सावकार. अरे चल निघ. आजपर्यंत काहीच नाही करू शकलो. आजपर्यंत काहीच नाही टायमाला पोराबाळा. आज जेवण 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 फाटली झोली माझ्या संसाराची झाली होळी. मी पेरल मातीत पाऊस नाही पडला तिथ. आता उरली न वाट सोड जीवाची या गाठ. गोड नाही गेला कवासन, नाही गेला कवासन. एका घासासाठी होई वण, होई वण वण. एक प्रश्न मणी उरतो, शेतकऱ्याच्या जीवनात कधी होईल का सुखाची सकाळ. शेतकऱ्याच्या जीवनात कधी होईल का सुखाची. संपलं सगळं. आता जगायचं ते फक्त आईसाठी आणि सईसाठी. नाहीतर राम असं बोलू नको रे. ते झालं ना. कसं विसरू सांग ना. माझा बाप कष्ट करून काम करत होता. कधी कुणाचं वाईट नाही केलं रे त्यानं. पण त्याच्याच नशिबात गळ्याला फास लावून घ्यायचं आलं. सगळे म्हणतात शेतकरी जगाचा अन्नदाता आहे, पण त्याच शेतकऱ्याच्या घरी बायका पोरांना 2 घास मिळत नाहीत रे. कर्जाच्या डोंगराने गळ्याला फास लावून आत्महत्या करतो. सांग ना कसं बोलू श्रद्धाशी. अभिमान वाटायचा शेतकऱ्याच्या पोटी जन्मलो. देवा पुढच्या जन्मी जनावरांचा जन्म दे, पण शेतकऱ्याचा मुलगा म्हणून नको जन्म दे. या नांगरानेच शेतकऱ्याचा घात केला रे.